नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची प्रश्न व उत्तरे बघत आहोत। यामध्ये आज आपण अचूक घटक ओळखा भाग 2 बघत आहोत। याच्या अगोदर आपण अचूक घटक ओळखा भाग 1 हा व्हिडिओ बघितला असेल, तो प्रकरण क्रमांक 1 व 2 वरती होता। आज आपण प्रकरण क्रमांक 3 व प्रकरण क्रमांक 4 यावर आधारित अचूक घटक ओळखा याचा भाग 2 बघत आहोत। यामध्ये आपल्याला अचूक घटक ओळखा किंवा बरोबर घटक ओळखा असा प्रश्न असतो किंवा योग्य पर्याय निवडा असाही प्रश्न दिला जातो। यामध्ये एक विधान दिले जाते आणि त्या विधानाच्या खाली एकूण 4 पर्याय दिले जातात। त्या पर्यायापैकी जो यामधला बरोबर पर्याय आहे तो आपल्याला निवडावा लागतो। आता अशा पद्धतीने प्रश्न सोडवत असताना यामध्ये एक टेक्निक आहे ते लक्षात ठेवायचं, ते म्हणजे ज्यावेळेस एक विधान दिलं जातं त्याला अनुसरून 4 पर्याय असतात, त्यामधील 3 पर्याय हे चुकीचे असतात आणि यामधला एकच पर्याय जो बरोबर असतो तो पर्याय आपल्याला खाली उत्तर म्हणून लिहायचे आहे। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे वस्तीच्या निर्मितीवर परिणाम करणारे आर्थिक घटक। त्यामध्ये अ हवामान, ब जलप्रणाली, क भूजल पातळी, ड शेती। आता याचं उत्तर बघण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ थांबवत जावा आणि नंतर याचं उत्तर कुठलं आहे त्याची नोंद करत जावा आणि त्यानंतर याचं उत्तर बघत जावा, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न कसे सोडवायचे याचं टेक्निक आपोआप येऊन जाईल। तर आता याचं उत्तर बघूया। याचं उत्तर आहे ड शेती। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आकारहीन वस्ती। पर्याय अ वस्तीची नियमित वाढ, ब केंद्राभोवती वस्त्यांचा विकास, क सोयीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार वस्त्यांचे बांधकाम, ड एका रेषेत वस्त्यांचे बांधकाम। याचं उत्तर क सोयीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार वस्त्यांचे बांधकाम। प्रश्न क्रमांक 3 आहे महाराष्ट्राबाहेरील धार्मिक शहरे। काय म्हटले बघा, महाराष्ट्राबाहेरील धार्मिक शहरे। पर्याय अ पंढरपूर, ब अक्कलकोट, क शिर्डी, ड अयोध्या। याचं उत्तर आहे ड अयोध्या। प्रश्न क्रमांक 4 ग्रामीण भूमी उपयोजन। अ वने किंवा वन, ब व्यापारी क्षेत्र, क औद्योगिक क्षेत्र, ड मनोरंजनाखालील क्षेत्र। याचं उत्तर अ वन किंवा वने। प्रश्न क्रमांक 5 वर्तुळाकार वस्ती। पर्याय अ एका केंद्राभोवती वस्त्यांचा विकास, ब सरोवरे किंवा तळ्याच्या बाजूस वस्त्यांचा विकास, क रस्ते व रेल्वे लाईन लगत वस्त्यांचा विकास, ड सोयीनुसार व जागेनुसार वस्त्यांचे बांधकाम। याचे उत्तर ब सरोवरे किंवा तळ्याच्या बाजूस वस्त्यांचा विकास। प्रश्न क्रमांक 6 आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे। अ उटी, ब शिमला, क पणजी, ड महाबळेश्वर। उत्तर ड महाबळेश्वर। क्रमांक 7चा प्रश्न आहे केंद्रोत्सारी वस्ती। पर्याय अ एका केंद्राभोवती वस्त्यांचा विकास होतो, ब वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूनी होते, क वस्त्यांची वाढ सरळ रेषेत होते, ड नद्यांच्या संगमावर वस्त्यांची वाढ होते। उत्तर अ एका केंद्राभोवती वस्त्यांचा विकास होतो। क्रमांक 8चा प्रश्न आहे महाराष्ट्राबाहेरील प्रशासकीय शहरे। अ अलिबाग, ब पुणे, क लातूर, ड कोलकाता।
याचं उत्तर आहे ड कोलकाता. प्रश्न क्रमांक 9. पुणे शहराची उपनगरे. अ भांडूप, ब कल्याण, क वाकड, ड विरार. याचं उत्तर आहे क वाकड. प्रश्न क्रमांक 10. नागरी भागातील निवासी क्षेत्राचा वापर. अ शैक्षणिक संस्थांसाठी वापर, ब केंद्रीय व्यापारी केंद्र, क निवासासाठी बांधकाम, ड खेळाचे मैदान. उत्तर आहे क निवासासाठी बांधकाम. प्रश्न क्रमांक 11 आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. अ वाहतूक, ब संदेशवहन, क व्यापार, ड शिकार. याचं उत्तर आहे ड शिकार. प्रश्न क्रमांक 12 आहे स्थलांतरित शेती. अ हेक्टरी उत्पादन जास्त, ब वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर, क भांडवलाधिष्ठित शेती, ड आधुनिक शेती प्रकार. याचं उत्तर आहे ब वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर. प्रश्न क्रमांक 13 आहे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने. अ घनदाट वने, ब एकाच प्रकारचे वृक्ष, क वनांची दुर्गमता, ड रोगट हवामान. याचं उत्तर आहे ब एकाच प्रकारचे वृक्ष. प्रश्न क्रमांक 14 आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती. अ शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित, ब शेतीचा आकार लहान, क मानवी श्रम व प्राण्यांचा वापर, ड वनसंपदेचा ऱ्हास. याचं उत्तर आहे अ शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित. प्रश्न क्रमांक 15 आहे विषुववृत्तीय सदाहरित वने. अ नॉर्वे, ब फिनलंड, क स्वीडन, ड ब्राझील. याचं उत्तर आहे ड ब्राझील. यानंतर प्रश्न क्रमांक 16 मळ्याची शेती. अ चहा, कॉफी, रबर पिकांचे उत्पादन, ब शेतीचा लहान आकार, क गहू, मका प्रमुख पिके, ड भांडवलाचा कमी वापर. याचं उत्तर आहे अ चहा, कॉफी, रबर पिकांचे उत्पादन. प्रश्न क्रमांक 17 आहे मासेमारीसाठी अनुकूल सागरी भाग. अ सागरी गर्ता, ब सागरी मैदान, क समुद्रबुड जमीन किंवा भूखंड मंच किंवा उथळ समुद्र, ड खंडांत उतार. याचे उत्तर क समुद्रबुड जमीन किंवा भूखंड मंच किंवा उथळ समुद्र. प्रश्न क्रमांक 18 आहे मंडई शेती. पर्याय अ गहू, मका प्रमुख पिके, ब वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर, क वनसंपदा ऱ्हास, मृदा ऱ्हास, ड फळे, भाजीपाला, दूध इत्यादी उत्पादन. याचे उत्तर ड फळे, भाजीपाला, दूध इत्यादी उत्पादन. प्रश्न क्रमांक 9 आहे सर्वात कमी पशुपालन विकास झालेला खंड. अ आशिया, ब उत्तर अमेरिका, क दक्षिण अमेरिका, ड आफ्रिका. याचं उत्तर आहे ड आफ्रिका. यानंतर प्रश्न क्रमांक 20 खाणकाम व्यवसाय. अ खनिजांचा उत्तम दर्जा, ब सुपीक जमीन, क थंड हवामान, ड मृदेची गुणवत्ता चांगली. याचं उत्तर आहे अ खनिजांचा उत्तम
दर्जा। आता आपण 20 प्रश्न बघितले। प्रकरण क्रमांक 3 वरती 10 प्रश्न आहेत, प्रकरण क्रमांक 4 वरती 10 प्रश्न आहेत। यानंतर आपल्याला प्रकरण क्रमांक 4च्या खाली स्वाध्यायासाठी जे प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न दिलेला आहे। त्याखाली एकूण 4 आकडे सोडवण्यासाठी दिलेले आहेत। आता अचूक बरोबर घटक ओळखा किंवा योग्य पर्याय निवडा हा जो प्रश्न आहे या ठिकाणी दिले आपल्याला काय म्हटलं बघा, प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हे जे सगळे प्रश्न आहेत हे एकाच प्रकारचे असतात। यामध्ये एक विधान दिलं जातं आणि खाली 4 पर्याय दिले जातात। त्या पर्यायामधील 3 पर्याय चुकीचे असतात आणि एकच पर्याय बरोबर असतो। त्यामध्ये एक पर्याय आपल्याला शोधून बरोबर खाली लिहायचा असतो। पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रकरण क्रमांक 4च्या खाली पान नंबर 40 वरती जे दिलेले आहेत त्यामधला प्रश्न क्रमांक 1 आहे, उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे। अ समशीतोष्ण सूचीपर्णी वने, आ समशीतोष्ण पानझडी वने, ई उष्णकटिबंधीय पानझडी वने आणि ई विषुववृत्तीय सदाहरित वने। याचं उत्तर ई विषुववृत्तीय सदाहरित वने। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती। अ दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकाची वाढ। आ उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान। ई भूखंड मंच, प्लवंकाची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान। ई भूखंड मंच, दंतूर किनारे, प्लवंकाची वाढ, थंड हवामान। याचं उत्तर बघा 2 नंबरचं आ हे जे आहे त्याचं उत्तर आहे उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान। प्रश्न क्रमांक 3 आहे यामधला दिलेला आपल्याला पाठ्यपुस्तकातील, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय। अ लाकूडतोड, आ मासेमारी, ई खाणकाम, ई शेती। याचं उत्तर आहे ई खाणकाम। प्रश्न क्रमांक 4 आहे, विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये। अ एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्णकटिबंध धान्य उत्पादन। आ एक पीक पद्धती, यंत्रांचा वापर, उष्णकटिबंधीय धान्य उत्पादन। ई एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्तीय थायलंड उद्यान शेती। मोठा ई आहे, एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध कडधान्य उत्पादन। याचं उत्तर शेवटचा जो ई आहे हे याचं उत्तर आहे हा, एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, उपोष्ण कटिबंधीय कडधान्य उत्पादन। अशा पद्धतीने 4 आकडे हे आपल्याला प्रकरण क्रमांक 4च्या खाली सोडवण्यासाठी दिलेली होती। त्याचीही उत्तरं आपण यामध्येच बघितले आहेत, कारण हा जो प्रश्न आहे तो सुद्धा अचूक किंवा बरोबर घटक ओळखा यामध्येच येतो। आता यानंतर तुम्हाला सरावासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत। ते 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत, उत्तर शोधायचे आहेत। नाही आले तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, तुम्हाला उत्तर सांगितली जातील। एक आहे नागरी भूमी उपयोजन। पर्याय आहेत अ चालू पडजमीन, ब वने, क ओसाड व अनुत्पादक भूमी, ड व्यापारी क्षेत्र। दुसरा सरावासाठी प्रश्न आहे लाकूडतोड व्यवसाय। अ उंच सकल जमीन, ब भूगर्भ रचना, खनिजांचा उत्तम दर्जा, क समुद्रबुड जमीन व समुद्रकिनारा आवश्यक, ड एकाच प्रकारचे वृक्ष व मऊ लाकूड। अशा पद्धतीने आज आपण प्रकरण क्रमांक 3 व 4 यावर आधारित अचूक घटक ओळखाचे प्रश्न व उत्तरे 12वी बोर्ड परीक्षेदृष्टीने महत्त्वाची बघितलेले आहेत। यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 व 6 यावर आधारित 12वी बोर्ड परीक्षेदृष्टीने महत्त्वाचे अचूक घटक ओळखाचे प्रश्न बघणार आहोत। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।